विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर आणि त्या लेक्चरचं नाव आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. ठीक आहे, आज आपण एक नवीन लेक्चर सुरू करतो. ठीक आहे, म्हणजे नवीन चॅप्टर घेऊन आलो. आता आपण काय काय शिकलो होतो पहा. एक तर आपण शिकलो होतं ग्रॅव्हिटेशन, एक शिकला होता आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन, दुसरा शिकला होता आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. अशा प्रकारे आपण चॅप्टर कव्हर केलेत सगळे. ठीक आहे, तुम्ही जर पाहिले नसतील तर ते पाहून या. ठीक, मला एक सांगायचंय, म्हणजे या चॅप्टर मध्ये आपल्याला केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स मध्ये आपल्याला पाहायचंय की केमिकल रिएक्शन कसे लिहिले जातात, त्याचे इक्वेशन कसे लिहिले जातात. मग आपल्याला बेसिक क्वेश्चन पडणं हे साहजिकच आहे. ठीक आहे, आता केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स असं मी म्हणलंय. ठीक आहे, केमिकल रिएक्शन्स म्हणल्यावर आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल, रिएक्शन म्हणजे काय बाबा, किंवा इक्वेशन म्हणजे काय बाबा. क्वेश्चन पडणं हे साहजिकच आहे. ठीक आहे, मग आता मी सांगणार की रिएक्शन म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, सहज एखादी तुम्हाला काय म्हणलं, आता पप्पा म्हणले ठीक आहे रे तिकडून पाणी भरून आण. तुम्ही काय केलं की पाणी भरून आण ही तुम्हाला पप्पांनी काय सांगितली, ऍक्शन सांगितले. आता तुम्ही त्याच्यावर रिॲक्ट काय करणार की तुम्ही बादली घेणार, पाणी भरणार आणि पप्पाच्या समोर आणून ठेवणार. ही काय झाली, त्याची रिॲक्शन झाली. ही झाली सिंपल रिॲक्शन. ही कशी होती, आता फिजिकल रिॲक्शन होते. ठीक आहे, आता केमिकलच्या दृष्टीने बघा, काय केमिकल जर दिला गेला, दोन जर केमिकल एकमेकाला दिले गेले, त्यांच्यात होणारं कॉम्बिनेशन, होणारं डिकम्पोजिशन, होणारं काय जे काय आहे ते केमिकल जो चेंज आहे तो झाला म्हणजेच रिॲक्शन झाली असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला कळलं की आपण रिॲक्शन कोणाला म्हणायचं. ठीक आहे, आता इक्वेशन म्हणजे काय मग. ठीक आहे, इक्वेशन मध्येच इक्यू हा शब्द म्हणजे बरोबरी करणे असं आपलं एक मोठी म्हणणं होतं. ठीक आहे, इक्वेशन मध्ये इक्वेट करणं म्हणजे बरोबर करणे. म्हणजे काय हो, एखादी रिॲक्शन आहे, त्या रिॲक्शन मध्ये जर त्याचं इक्वेशन लिहिलं, त्याचं म्हणजे काय लिहिलं, त्याचं जर स्वरूप लिहिलं त्या रिएक्शनचं, त्याच्यामध्ये सगळेजण बरोबर आहेत का हे बघणं म्हणजेच काय करणं, इक्वेशन लिहिणं. इक्वेशन लिहिणं म्हणजे काय, राईट हँड साईडला पण सेम, लेफ्ट हँड साईडला पण सेम, म्हणजे प्रोडक्ट पण सेम, रिॲक्टंट पण सेम. म्हणजे या दृष्टीनं इक्वेशन कशाला म्हणतात हेही आपण लक्षात घेतलं. ठीक आहे, दुसरं बघा, ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं काय काय. ठीक आहे, ह्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत एक तर केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय, दुसरी गोष्ट रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिएक्शन्स. आता केमिकल रिएक्शन शिकली म्हणल्यावर त्याला केमिकल रिएक्शन कशी लिहायची ह्याचे रूल्स पण शिकले पाहिजेत. आता केमिकल रिएक्शन कशी लिहायची हे जर शिकलं तर केमिकल रिएक्शनला बॅलन्स कसं करायचं हे आपल्याला शिकलं पाहिजे. म्हणजेच इक्वेट कसं करायचं, म्हणजेच इक्वेशन कसं लिहायचं. म्हणजेच मग आता बॅलन्सिंग आपली झाली. आपण काय केलं, केमिकल रिएक्शन लिहिली, म्हणजे केमिकल रिएक्शन कशाला म्हणतात ते लिहिले, त्याचे रूल्स पाहिले, त्याला लिहायचे कसे, त्याला बॅलन्स कसं करायचं ते पाहिलं. मग आता आपण पाहू की त्याचे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन कोणकोणते आहेत बाबा नेमके. हे सगळं आपलं कशासाठी चालू आहे. ठीक आहे, मग आता सगळ्यात एक बेसिक क्वेश्चन म्हणजे, आता हे तर आपल्याला हे पहिलं लेक्चर असतं आपलं, ते इंट्रोडक्शन लेक्चर असतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, मग आपल्याला पाहायचं की त्याचे बेसिक काय काय आहेत. ठीक आहे, मग बेसिक मध्ये बघा, पहिलं बीट आहे व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, आता बेसिकली तुम्ही मला थोडंसं सांगा बरं, व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स आपण कशाला म्हणतो. ठीक आहे, आपण पाहिलं की पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये व्हॅलन्सी कोणत्या वस्तूला म्हणतात, आणि त्यामुळं आपल्याला इथंही छोटासा एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे आणि चालायचंय. बघा काय म्हणलंय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍटम लुजेस, गेन्स ऑर शेअर्स टू बिकम स्टेबल इज कॉल्ड इट्स व्हॅलन्सी. म्हणजे एखादा जो ऍटम आहे त्याला बघा, तो जर अनस्टेबल असला तर सगळ्यात पहिली गोष्ट काय बाबा, माणसाचं नेचर असो किंवा ऍटमचं नेचर असो, सगळ्यांची बेसिक टेंडन्सी आहे की स्वतःला स्टॅबिलिटीकडे घेऊन जाणं. म्हणजे माणूस पैसा कशाला कमवतो, स्टेबल होऊन आपल्या घरासोबत म्हणजे घराजवळ राहू शकेल यासाठी, स्टेबल होऊन काहीतरी पैसे कमवून काहीतरी चांगलं किंवा लाईफस्टाईल सुधारण्यासाठी, त्याच्यामध्ये ही स्टॅबिलिटी आलीच. ठीक आहे, तशाच प्रकारे ऍटम्सही असतं, ते अनस्टेबल जास्त वेळ राहत नाही. त्यांना एक गोष्ट नेहमी सतावत असते, ती म्हणजे स्टॅबिलिटी. त्यांना स्टॅबिलिटी अटेंड करण्यासाठी मग ते काय करतात, एकतर इलेक्ट्रॉन घेतात, एकतर इलेक्ट्रॉन देतात, किंवा एकतर इलेक्ट्रॉन दोघांमध्ये शेअर करतात, दोघांमध्ये वाटणी करतात दोन ऍटम मध्ये. आणि आपण ते जेवढे इलेक्ट्रॉन शेअर केलेत किंवा जेवढे इलेक्ट्रॉन घेतलेत किंवा जेवढे इलेक्ट्रॉन दिलेत, या संख्येला आपण त्याची व्हॅलन्सी असं म्हणतो. ठीक आहे, आता मग आपल्याला एक दोन क्वेश्चन पडले, काय बाबा, व्हॉट इज रिक्वायरमेंट ऑफ रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डिफरंट कंपाऊंड्स, असा एक क्वेश्चन पडणं साहजिक आहे. ठीक आहे, दुसरा, हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड रिटर्न. म्हणजे एकतर मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा लिहायचा कंपाऊंडचा आणि त्याला लागणारी रिक्वायरमेंट काय, या दोन गोष्टी आपल्याला पाहून घ्यायच्या होत्या. ठीक आहे, मग आपण काय केलं, त्याच्या रिक्वायरमेंट शोधल्या. काय काय रिक्वायरमेंट होत्या मग, सिंपली बघा यूज की आपण जर सिंपल विचार केला की आता काय रिक्वायरमेंट असू शकते बाबा एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा असेल तर, पहिली गोष्ट तो दिसतो कसा हे तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि त्याची नेमकी प्रॉपर्टी, कॉम्बिनेशन होण्याची प्रॉपर्टी काय ते पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे.
म्हणजेच दिसणं म्हणजे काय हो, त्याचा सिम्बॉल ऑफ एलिमेंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. दुसरी त्याची प्रॉपर्टी म्हणजे काय, तर व्हॅलेन्सी ऑफ इच एलिमेंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जर व्हॅलेन्सी माहित असेल तर तो किती घेणार आहे, किती इलेक्ट्रॉन देणार आहे किंवा किती इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे हे आपल्याला लक्षात येईल आणि त्याच्यानुसार त्याचं कॉम्बिनेशन होईल. अशा प्रकारे आपल्याला हे रिक्वायरमेंट माहित पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट काय, स्टेप्स टू राईट मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर अशा प्रकारे. म्हणजे स्टेप्स मध्ये काय काय येईल आता पहिल्यांदा बघा. स्टेप 1 राईट द सिम्बॉल्स. सिम्बॉल भेटले, आपण सिम्बॉल लिहिले. दुसरी गोष्ट राईट दिअर व्हॅलेन्सीज. आता सिम्बॉल भेटल्यानंतर आपण तिथे शेअर किती करणार आहे ते लिहिलो. तिसरी गोष्ट क्रॉस द व्हॅलेन्सीज. आता दोन ॲटम आहेत, दोन ॲटमच्या व्हॅलेन्सी वेगवेगळ्या असू शकतात. ठीक आहे, म्हणजे एखादाचं जर H2O एक सोपं उदाहरण घेऊया. ठीक आहे, H ची व्हॅलेन्सी एक आहे, O ची व्हॅलेन्सी 2 आहे. ठीक आहे, म्हणजे O 2 शेअर करतो तर H एकच शेअर करतो. आता ह्या दोघांच्या व्हॅलेन्सीज वेगवेगळ्या. ठीक आहे, मग त्यांना काय करायचं, आपण त्यांना क्रॉस करायचं. ठीक आहे, म्हणजे क्रॉस म्हणजे काय, H ला गेले 2 इलेक्ट्रॉन, O ला 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याचा फॉर्म्युला झाला H2O. आणि चौथी स्टेप काय करायचं, सिम्प्लिफाय सबस्क्रिप्ट्स टू स्मॉलेस्ट होल नंबर रेशो. म्हणजे सगळ्यात जेवढा आपल्याला त्या संख्येला जेवढं कमीत कमी करता येईल त्याप्रमाणे आपण त्यांना कमी करायचं. म्हणजे काय, रेशिओच्या विभागात, म्हणजे रेशिओच्या फॉर्म मध्ये. ठीक, अशा प्रकारे आपले एक क्वेश्चन पडले. आता बघू की आपण त्याला लिहायचं कसं, ह्याचे एक्झाम्पल आपण घेऊ एकदम. ठीक, बघा आपण त्याचे एक्झाम्पल घेतले. एक्झाम्पल मध्ये आपण पहिले एक्झाम्पल घेतलं वॉटरचं. ठीक आहे, वॉटर म्हणजे H2O. आता त्याची व्हॅलेन्सी बघा, व्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन 1 आहे, व्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन 2 आहे. आता बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपण तशाला तसे ठेवले, त्यांच्या व्हॅलेन्सीज देखील लिहिल्या. ठीक आहे, एकाखाली एक. आता आपल्याला तिसरी स्टेप होती की त्याला क्रॉस ओव्हर करायचं. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, क्रॉस केलं त्यांच्या व्हॅलेन्सीजला आणि आपल्याला शेवटी फॉर्म्युला भेटला H2O. म्हणजे वॉटरचा फॉर्म्युला काय येईल, H2O असा. अशा प्रकारे आपण त्याला लिहायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं एक्झाम्पल बघा, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. व्हॅलेन्सी ऑफ Na 1 आहे, व्हॅलेन्सी ऑफ क्लोराईड 1 आहे. NaCl दशाला तसे लिहिलं, Na खाली त्याची व्हॅलेन्सी, Cl खाली त्याची व्हॅलेन्सी. त्याला केलं क्रॉस. म्हणजे पहिल्यांदा बघा त्याचे सिम्बॉल लिहिले, दुसऱ्यांदा त्याची व्हॅलेन्सी लिहिली, तिसऱ्यांदा केलं त्यांना क्रॉस ओव्हर आणि त्यांचा लिहिला आपण फॉर्म्युला. तशाच प्रकारे तिसरं एक एक्झाम्पल Al2O3 आहे. ठीक आहे, व्हॅलेन्सी ऑफ अल्युमिनियम 3 आहे, व्हॅलेन्सी ऑफ O2 आहे. आपण काय केले, सिम्बॉल घेतले ALO, त्यांची व्हॅलेन्सी लिहिली, Al ची 3, O ची 2. त्यांना केलं क्रॉस, त्यांच्या व्हॅलेन्सीला केलं क्रॉस आणि आला फॉर्म्युला Al2O3. अशा प्रकारे आपण पाहिले की एखाद्या कोणत्याही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला कसा लिहायचा आहे. ठीक आहे, मग पहा आपण प्रिव्हियस क्लासमध्ये काय काय पाहिलं होतं. ठीक आहे, पहिली गोष्ट हाऊ कंपाऊंड्स फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स. म्हणजे कंपाऊंडचं फॉर्मेशन एलिमेंटच्या कॉम्बिनेशन कसं होतं हे देखील आपण 9th क्लासमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्डचं फॉर्मेशन कसं होतं, टू अटेन अन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन विथ कम्प्लीट ऑक्टेट. त्याला ऑक्टेट फॉर्म करण्यासाठी किंवा कम्प्लीट ऑक्टेट घेण्यासाठी एखाद्या बॉन्डचं फॉर्मेशन कसं झालं किंवा ऑक्टेट पूर्ण कसा भरला गेला हे देखील आपण पाहिले. तिसरी गोष्ट, ॲटम अटेन अ कम्प्लीट ऑक्टेट बाय गिव्हिंग, टेकिंग और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. म्हणजे काय, एकतर ॲटम्स एकतर इलेक्ट्रॉन देऊन, एकतर इलेक्ट्रॉन शेअर करून किंवा एकतर इलेक्ट्रॉन घेऊन आपलं कम्प्लीट ऑक्टेट अटेन करतात. असं त्या आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिलंय. ठीक आहे, पहा केमिकल रिएक्शन कोणाला म्हणायचं मग. ठीक आहे, आता केमिकल रिएक्शनचे एक सोपे म्हणजे काय केले, स्टार्टिंग स्टँडला केमिकल रिएक्शन कोणाला म्हणायचं हे आपल्याला माहित नव्हतं. ठीक आहे, त्यामुळे काय केलं, सायंटिस्ट लोकांनाच नेहमी क्युरियस असतात, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मग काही सायंटिस्टने काय केलं, 18व्या शतकातल्या आणि 19व्या शतकातल्या सायंटिस्टनी मिळून काय केलं, कॅरिड आउट फंडामेंटल एक्सपेरिमेंट्स ऑन केमिकल रिएक्शन्स. म्हणजे जे फंडामेंटल एक्सपेरिमेंट होते केमिकल रिएक्शनचे ते त्यांनी कॅरी आउट करण्याचं काम केले किंवा त्याला त्यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचं काम केले. आणि त्याच्यामुळं त्यांनी काय केलं, त्यांनी प्रूव्ह केलं. कशाच्याद्वारे, ह्या एक्सपेरिमेंटच्या द्वारे त्यांनी काय प्रूव्ह केलं, ड्युरिंग केमिकल रिएक्शन कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस. म्हणजे केमिकल रिएक्शन जेव्हा होते तेव्हा मॅटरचं कंपोजिशन हे चेंज होतं आणि जेव्हा तो चेंज झाला तर तो चेंज हा परमनंटली चेंज आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे दॅट चेंज रिमेन्स परमनंट. म्हणजे एकदा जर का केमिकल चेंज झाला तर तो परमनंटली चेंज होतो असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, हे झालं केमिकल रिएक्शन विषयी. आपण पाहूया का फिजिकल रिएक्शन म्हणजे काय, केमिकल रिएक्शन कशाला म्हणतात ते आपण पाहिलं. आता आपल्याला पाहायचे फिजिकल रिएक्शन कशाला म्हणतात. ठीक आहे, ड्युरिंग फिजिकल चेंज काय झालं, ओनली स्टेट ऑफ मॅटर चेंजेस. ओनली स्टेट ऑफ मॅटर महत्वाचं बरं का, ओनली स्टेट ऑफ मॅटर म्हणले यानं. कंपोजिशन ऑफ मॅटर म्हणले का हो, नाही ना, ओनली फक्त स्टेट ऑफ मॅटर चेंज होतं, कंपोजिशन चेंज होत नाही. हा फरक आहे फिजिकल आणि केमिकल रिएक्शन मधला. चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. ठीक आहे, चेंज कसं आहे, टेम्पररी इन नेचर आहे. चेंज परमानंट आहे का, नाही. पण केमिकल रिएक्शन मध्ये कसं होतं,
चेंज हा परमनंट होता, फिजिकल रिएक्शन मध्ये चेंज हा टेम्पररी आहे, ऑफन टेम्पररी आहे, समटाइम्स परमनंट सुद्धा आहे फिजिकल चेंज मध्ये, फिजिकल रिएक्शन मध्ये. आता इकडे काय होत होतं, फिजिकल रिएक्शन मध्ये स्टेट ऑफ मॅटर चेंज होतोय, पण केमिकल रिएक्शन मध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज होते. म्हणजेच केमिकल रिएक्शन परमनंट तर फिजिकल रिएक्शन ही टेम्पररी ऑर परमनंट अशी म्हणता येईल. आता बघा दोन गोष्टीचा आपल्याला प्रश्न पडला. ठीक आहे, एक आपण केमिकल रिएक्शन पाहिली, दुसरा पाहिले फिजिकल रिएक्शन. या दोन्हीमध्ये आपल्याला काय लक्षात आलं की एक तर त्याने म्हणले फिजिकल चेंज, दुसरा म्हणलाय केमिकल चेंज इन केमिकल रिएक्शन, फिजिकल चेंज इन फिजिकल रिएक्शन. मग आपण हे दोन्ही पाहून घेऊत की ह्यांचं नेमकं म्हणणं काय. ठीक आहे, फिजिकल चेंज म्हणजे काय बाबा, फिजिकल चेंज कशामुळे होतो, ड्यू टू चेंज इन पॅरामीटर्स सच ॲज टेम्परेचर अँड प्रेशर. जेव्हा आपण टेम्परेचर चेंज करतो, जेव्हा आपण प्रेशर चेंज करतो, तेव्हा होणारा चेंज म्हणजे फिजिकल चेंज होय. ऑफन रिव्हर्सिबल म्हणजे काय, तो रिव्हर्सिबल असतो जनरली किंवा मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. त्याचे एक्झाम्पल बघा, आपण घेतला आईस, जेव्हा आपण आईस घेतला, जेव्हा आपण बर्फ घेतला, त्या बर्फाला जर आपण हीट दिली, आपण त्याच्या खाली एक थोडासा जाळ लावला, तर काय होईल, त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होईल म्हणजे वॉटरमध्ये होईल. आणि त्याच वॉटरला जर आपण परत फ्रीजमध्ये ठेवलं, तर परत आपण त्याला कूल केलं, त्याचं रूपांतर आणखी एकदा परत आईसमध्ये होईल. म्हणजे आपली रिएक्शन आईस टू वॉटर झाली आणि तीच रिएक्शन वॉटर टू आईस झाली, म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन झाली असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग केमिकल चेंज म्हणजे काय, इफ कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग प्रोसेस कॉल्ड केमिकल चेंज. म्हणजे आता बघा मॅटरचं एखादं कंपोजिशनच चेंज झालं, म्हणजे त्याचं जे बेसिक नेचर होतं ते बेसिक नेचरच चेंज झालं, तेव्हा जो होणारा चेंज असतो तो परमनंट चेंज असतो आणि त्याच चेंजला आपण केमिकल चेंज असं म्हणतो. ठीक आहे, आता आपण पाहूया की तुम्हाला एक टेबल दिलंय पुस्तकात, त्या टेबलमध्ये कोणता फिजिकल चेंज आहे, कोणता केमिकल चेंज आहे, किंवा कोणती फिजिकल रिएक्शन आहे, कोणती केमिकल रिएक्शन आहे, असं तुम्हाला वाटते. त्याला टिक करत जायचंय आणि त्याला आपण एकदा थोडंसं सोडवून पाहूत, म्हणजे एक मोर क्लिअर आयडिया येऊन जाईल. या टेबलमध्ये आपल्याला वेगवेगळे फेनॉमेना दिलेत, फेनॉमेना म्हणजे वेगवेगळ्या कंडिशन दिल्यात आणि आपल्याला सांगितलंय की त्याच्यामधला फिजिकल चेंज कोणता आणि केमिकल चेंज कोणता हे ओळखा. ठीक आहे, सियासोबत माझ्यासोबत या. काय पहिला फेनॉमेना काय म्हणला, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस टू वॉटर. आईस टू वॉटर ट्रान्सफॉर्म झालंय म्हणजे काय झालं हो, त्याचा फिजिकल चेंज झालंय म्हणून का केमिकल चेंज झालंय, त्यात केमिकल रिएक्शन झालेली दिसते का. आईस टू वॉटर, आईस काय आहे, फिजिकल फॉर्म आहे वॉटरचाच, आणि वॉटर तर म्हणजे वॉटरचा आहे H2O, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणू फिजिकल चेंज. ठीक आहे, दुसरी गोष्ट कुकिंग ऑफ फूड. कुकिंग ऑफ फूड मध्ये काय काय होतं हे आपल्याला माहित नाही, म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल चेंज का फिजिकल, फिजिकल तर झालाच, पण त्याच्यामध्ये काहीतरी रिएक्शन होऊन त्या फूडला आपण राईप करतो किंवा फूडला कुक करतो, तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की त्याचा चेंज हा केमिकल चेंज आहे. ठीक आहे, तिसरी गोष्ट रायपनिंग ऑफ फ्रूट. रायपनिंग ऑफ फ्रूट मध्ये बघा केमिकल चेंज झाल्यानंतर त्याचे काहीतरी म्हणजे सिक्रेशन झाल्यानंतर त्याचे काय असं ते ग्लँड सिक्रेट करतात, त्यांना काहीतरी सिक्रेशन देतात, तेव्हा त्यांच्यामध्ये रायपनिंग होते आणि तेव्हा रायपनिंग झाल्यानंतर आपण त्यांना म्हणतो केमिकल चेंज. ठीक आहे, तिसरी गोष्ट मिल्क टर्न इनटू कर्ड. पहिल्यांदा आपण काय करतो, जर आपल्याला दही बनवायचं असेल त्याचं, तर थोडंसं त्याला स्टार्टर म्हणून आपण काय देतो, ताक देण्याचं काम करतो. ताक दिले म्हणजे त्याच्यात दिले आपण मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे ते गेले केमिकल चेंज मध्ये, आणि केमिकल चेंज जेव्हा झाला तेव्हा दुधापासून काय तयार झालं, दही, आणि त्याला आपण काय म्हणतो केमिकल चेंज. चौथी गोष्ट आहे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. आपण एखाद्या पाण्याला जर उन्हात ठेवलं आणि त्याचं इव्हॅपोरेशन झालं, त्यामध्ये ते काही केमिकल चेंज झाला का, नाही, तिथं झाला फिजिकल चेंज, कारण वॉटर इव्हॅपोरेट होऊन गेलं. परत जर आणखी त्याला थंड केलं तर ते वॉटरच्या फॉर्म मध्ये खालीच येणार आहे, म्हणजे काय, एक तर त्याचं बाष्पीभवन झालं, थंड केल्यानंतर परत वॉटरच्या फॉर्म मध्ये येणार आहे, म्हणजेच त्याचा फिजिकल चेंज झाला आणि आपण त्याला लिहू शकतो फिजिकल चेंज. आता बघा डायजेशन ऑफ फूड इन स्टमक. जेव्हा काही HCl सिक्रेट होतं स्टमक मध्ये, ते थोडंसं मदत करतं, म्हणजे वेगवेगळे जे सिक्रेशन असतात, वेगवेगळे जे ग्लँड सिक्रेट करतात, त्या ग्लँडच्या मदतीनं आपल्या फूडचं डायजेशन होतं स्टमक मध्ये, आणि तेव्हा आपण त्याला म्हणतो केमिकल चेंज, कारण सगळे केमिकल सिक्रेट झाले आणि त्याचमध्ये केमिकल मध्ये आपण केमिकल चेंज पाहिला. ठीक आहे, तिसरी गोष्ट आहे साईज रिडक्शन ऑफ नॅप्था बॉल्स एक्सपोज टू एअर. आता जे नॅप्था बॉल्स असतात, म्हणजे आपण बघा कपड्यापाशी पण ठेवतो एक घरात वास, म्हणजे त्या कपड्याचा वास नाही यायला पाहिजे किंवा काहीतरी अशा वेगवेगळ्या कारणाने आपण ते नॅप्था बॉल्स ठेवतो, पांढऱ्या कलरचे असतात बघा, ते त्यांचं रिडक्शन झालं साईज मध्ये. ते कशामुळे झालं, एअर मध्ये एक्सपोज केल्यानंतर, आणि त्या रिडक्शन मध्ये आपल्याला दिसलं की त्यांचं फिजिकल जे चेंज होता, म्हणजे फिजिकली त्यांचा जो अपीअरन्स होता तो हळूहळू हळूहळू कमी होत गेला. म्हणजे ते सुरुवातीला जर एवढे असतील तर ते हळूहळू होत कमी 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 होत एवढे झाले, म्हणजेच काय, त्यांचा फिजिकल चेंज झाला, म्हणून आपण त्यांना लिहू शकतो फिजिकल चेंज. आता आठवं लक्षात घ्या, स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. लेमन ज्यूस आणि शहाबादी कडप्पा
यांच्यामध्ये जर स्टेन फॉर्म झाला, स्टेन म्हणजे काहीतरी कलर त्याच्यावर लागला, परमनंट कलर लागतो, ठीक आहे, तो कलर काय निघत नाही, त्याच्यामुळे तो कलर झाला परमनंट आणि त्यांच्यामध्ये केमिकलची रिॲक्शन झाल्यामुळे तो कलर फॉर्म झाला, त्यामुळे आपण त्यांना म्हणू शकतो केमिकल चेंज. ठीक आहे. 9 आहे बघा, ब्रेकिंग अप अ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट. म्हणजे एखादा जर ग्लास इथून वरतून खाली फेकून दिला तर त्याचं फुटणं हे निश्चितच आहे, तो की ग्लासचा ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं फिजिकल जो अपीअरन्स होता, पहिल्यांदा तो ग्लास फॉर्म मध्ये होता, आता काचेच्या फॉर्म मध्ये झालाय आणि तो परमनंट झालाय का, आपण जर त्याला वितळून आणखी एकदा परत ग्लासच्या साच्यात टाकल्यानंतर तो आणखी परत ग्लास होणार आहे, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो फिजिकल चेंज. ठीक आहे. आपण इथपर्यंत आलो आणि आता आपण आपलं बेसिक इंट्रोडक्शन जे लेक्चर होतं चॅप्टरचं केमिकल रिएक्शन्स आणि इक्वेशनचं ते पूर्ण केलंय. ठीक आहे. हे लेक्चर कसं वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महत्वाचं ह्याचे नोट्स घेत चला, हे नोट्स लिहून घेत चला आणि कन्सेप्ट बिल्ड करत चला. ठीक आहे. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.